दोन वेगवेगळ्या अपघातांनी धुळे-सुरत महामार्ग हादरला. कोंडाईबारी घाटात भीषण अपघात. धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळील खाली खांब चौदर शिवारात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघातांनी वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने एका अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर दुसऱ्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. पहिला अपघात तेल घेऊन जाणाऱ्या टँकर क्रमांक GJ06 एजेड 8623 च्या मालकाचा ताबा सुटल्याने घडला. टँकरने पुढे जाणाऱ्या इको कारला क्रमांक MH18 C2129 मागून जोरदार धडक दिली आहे आणि त्यानंतर टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला. टँकर चालक फरार झाला आहे. तर या अपघातात इको कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरा अपघात धुळ्याहून सुरतकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनर क्रमांक GJ36 8433 यावरील चालकाला रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्याने त्याचा अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कंटेनर 20 ते 25 फूट रस्त्यावर फरफटत गेला आणि विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर मध्यभागी पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रस्त्यावरच्या अपघातग्रस्तांना 24 तास विनामूल्य सेवा देणारी नाणीसधामाच्या रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. MDTV न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी अमोल भावसार यांचा विशेष अहवाल.